वाशिम अकोला महामार्गावर मेडशी बायपासजवळ भीषण अपघात, 10 महिला मजूर गंभीर जखमी। मेडशी बायपासवर आज सकाळी एक भीषण अपघात घडला असून या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे। वाशिम अकोला महामार्गावर सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा हॅरियर कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मॅक्झिमो वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली। या अपघातात हळद काढणीच्या कामासाठी निघालेल्या 10 महिला मजूर गंभीर जखमी झाल्या आहेत। माहितीनुसार मेडशी येथील महिला मजूर रिधोरा येथे कामासाठी जाण्यासाठी मॅक्झिमो वाहनात बसून होत्या। वाहन उभे असतानाच अकोल्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने कार उलटली आणि मॅक्झिमो वाहनाचा चक्काचूर झाला। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमी महिलांना बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेद्वारे त्यांना वाशिम व अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले। महामार्गाच्या कामावर नागरिकांचा रोष दरम्यान मेडशी बायपास हा अपघातांचा केंद्रबिंदू बनत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। अकोला नांदेड महामार्गाच्या कामात त्रुटी राहिल्याने आवश्यक ठिकाणी सुरक्षितता उपाययोजना नसल्याचा मुद्दा समोर आला आहे। याआधीही या ठिकाणी अनेक अपघात घडले असून काहींना आपला जीव गमवावा लागला आहे। संतप्त ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे। जोपर्यंत बायपासवर गतिरोधक, इशारा फलक आणि वेग नियंत्रणाची उपाययोजना केली जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा नागरिकांनी दिला आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रोजीरोटीच्या शोधात निघालेल्या महिला मजुरांवर ओढवलेल्या या दुर्घटनेमुळे प्रशासनाने आता तरी ठोस पावले उचलावीत अशी मागणी जोर धरत आहे। बोला मेडशीमध्ये मरायची वाट पाहतात, कोण मरतील कोण राहतील। सध्या आपण मार्ग काय स्वीकारलेला आहे? आमच्या इथले आमदार खासदार झोपलेले आहेत। वारंवार पत्र आमच्या सरपंच साहेबांना पत्र व्यवहार करून कोणतीही प्रक्रिया त्याला भेटलेली नाही आतापर्यंत। आता नागरिक रस्त्यावरती म्हणजे नॅशनल हायवेवरती जमलेले आहेत आणि रस्ता रोकोचे प्रकरण सुरू आहे, नेमकं काय सांगा? याच्यामध्ये तोडफोड केली पाहिजे आणि कुठेतरी थांबलं पाहिजे गतिरोधकसाठी। मागणी काय आहे? आमची मागणी आहे, आम्ही NHAI सरपंच शेख जमीरभाई यांनी वेळोवेळी पत्र व्यवहार केलेला आहे। या रस्त्यावर स्पीड ब्रेकरची मागणी केलेली आहे, तरी NHAI याकडे सर्रास दुर्लक्ष करत आहे। रोज अपघात घडतात, मेडशीतले लोक मरत आहेत। आजही मोठा अपघात झालेला आहे, 10 ते 15 महिला गंभीर जखमी झालेल्या आहेत। आमची मागणी आहे, जोपर्यंत NHAI याच्यावर गतिरोधकाचं काम करत नाही